असले क्वेश्चन पण खूप सारे झाले आम्हाला आठवलं नाही. हेक्स मॉड्युलस ऑफ ए मटेरियल ऑफ ए वायर्स ए अँड बी आर इन द रेशो ऑफ हेक्स मॉड्युलस दिलेला आहे ए अँड बी वाय ए अपॉन वाय बी जो दिलेला आहे तुम्हाला 1/4 दिलेला आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ए अपॉन एरिया ऑफ बी यांचा रेशो जो दिला 1/3. इफ द सेम अमाउंट ऑफ लोड इज अप्लाइड म्हणजे एफ ऑफ ए इज काय एफ ऑफ बी. The amount of elongation produced in the wire A and B will be the ratio of विचारलं LA upon LB किती. कॅपिटल एल बद्दल काय बोलत त्यांनी the amount produced अजून that length of air दिलंय समोर दिलंय पुढे देऊन LA upon LB काय दिलंय कॅपिटल LA upon LB काय दिलंय सेम दिलं 1 म्हणजे कॉन्स्टंट दिलं. चला विचारलं तुम्हाला एक्स मॉडेल काय असतं फोर्स अपॉन एरिया चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ मग एल इजूळ काय एफ एल अपॉन ए इंटू वाय ज्याच्यामध्ये एफ कॉन्स्टंट आहे एल कॉन्स्टंट आहे मग एल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द ए अपॉन वाय. मग काय विचारलं तुम्हाला एल अपॉन एल बी अपॉन एल विचारलं काय एल अपॉन एल बी विचारलंय. द अमाऊंट ऑफ इलॉंगेशन प्रोड्यूस इन द वायर ए टू बी विचारलेलं आहे ए टू बी म्हणजेच काय एरिया ऑफ उलट लिहायचं एरिया ऑफ बी अपॉन एरिया ऑफ ए इंटू काय यंग्स मॉड्युलस ऑफ बी अपॉन यंग्स मॉड्युलस ऑफ ए. चला एरिया ऑफ ए उलट दिलेलं म्हणजे काय होणार आहे 3/1 किती होऊन जाईल 3/1 इंटू यंग्स मॉड्युलस उलटा दिलेला आहे 4/1 म्हणजे किती झाला 12 भागिले 1 12:1 ऑप्शन नंबर